Hello students, in last video we studied the role of microbes in sewage treatment in topic enhancement of food production. Now in this video we are going to see a new point, that is microbes in energy generation, that is microbes in biogas production. Energy generation म्हणजे एनर्जी ऊर्जा तयार करण्यासाठी, त्याच्यामध्ये याचं एक्झाम्पल बायोगॅस प्रोडक्शन हे आहे. मग आता बायोगॅस म्हणजे काय? द गॅसियस फ्युअल प्रोड्युस्ड बाय मायक्रोबियल फर्मेंटेशन ऑफ बायोमास इज कॉल्ड ॲज अ बायोगॅस. बघा, बायोमास म्हणजे वेस्ट मटेरियल, याच्यामध्ये फर्मेंटेशन किण्वन झाल्यानंतर जे गॅसियस फ्युअल वायुरूप इंधन तयार होतं त्याला बायोगॅस असं म्हटलं जातं. द गॅसियस फ्युअल प्रोड्युस्ड बाय microbial fermentation of biomass is called as a biogas. Biogas is non-conventional and renewable source of energy obtained by microbial fermentation of biomass. Biogas हा non-conventional याचा अर्थ नेहमीचा त्या ठिकाणी नाही, and it is a renewable source. Renewable source म्हणजे पुन्हा तयार करता येणारा एनर्जीचा सोर्स आहे जो बायोमासच्या फर्मेंटेशनमुळे होत असतो. देन व्हॉट इज मीन बाय बायोमास? बायोमास मीन्स प्लांट अँड एनिमल वेस्ट, डोमेस्टिक वेस्ट, ॲग्रिकल्चरल वेस्ट, म्युनिसिपल वेस्ट, फॉरेस्ट्री वेस्ट अँड कॅटल डंग. कॅटल डंग इज मोस्ट कॉमन अँड रिच सोर्स ऑफ सेल्युलोज फ्रॉम प्लांट्स. जे वेस्ट मटेरियल आहे, टाकाऊ पदार्थ आहे, त्या सगळ्याचा समावेश बायोमास मध्ये होत असतो. देन नेक्स्ट पॉइंट इज केमिकल कंपोजिशन ऑफ बायोगॅस. द केमिकल कंपोजिशन ऑफ बायोगॅस डिपेंड्स ऑन नेचर ऑफ बायोमास अँड एन्व्हायरमेंटल कंडिशन. इट कन्सिस्ट मिथेन 50 to 60%, carbon dioxide 30 to 40%, hydrogen sulfide 0.3%, and other gases like carbon monoxide, nitrogen and hydrogen are in a trace amount. Then biogas production. The digester used for biogas production is called as a biogas plant. बायोगॅस तयार करण्यासाठी जो डायजेस्टर वापरला जातो त्याला बायोगॅस प्लांट असं म्हटलं जातं. द मोस्ट कॉमनली युज्ड मॉडेल्स ऑफ बायोगॅस आर बाय KVIC. KVIC लॉंग फॉर्म आहे खाडी अँड विलेज इंडस्ट्रीज कमिशन अँड IARI इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट. द रॉ मटेरियल फॉर biogas production is cattle dung. Mostly cattle dung is used for the production of biogas. Then biogas plant consists two parts, one digester and second one gas holder. Biogas plant चे दोन भाग आहेत, एक आहे तो डायजेस्टर आहे आणि दुसरा आहे तो गॅस होल्डर आहे. We are see from diagram. It is a diagram of biogas plant. इट इज अ डायजेस्टर. हा जो खालचा भाग दिसतोय हा डायजेस्टर आहे. हा डायजेस्टर कशाचा तयार झालाय बघा. इट इज अ मेडअप ऑफ कॉन्क्रीट ब्रिक्स, सिमेंट और स्टील. बायोगॅस किंवा गोबर गॅस बांधताना जो जमिनीच्या खाली आहे, पार्टली बरीड इन सॉइल, इट इज पार्टली बरीड इन सॉइल, जमिनीच्या खाली जो भाग आहे जो कॉन्क्रीट, विटा, स्टील यांनी तयार झालेला आहे त्याला डायजेस्टर असं म्हटलं जातं. अँड इट हॅव अ साइड ओपनिंग. ह्याला एक साइडला ओपनिंग आहे विच इज कॉल्ड ॲज अ चार्ज पीट. इथं बघा नाव आहे चार्ज पीट, आणि याचा उपयोग केला जातो कावडंग ऍड करण्यासाठी. कावडंग इथून ऍड केलं जातं. इट इज युज्ड इन फेडिंग ऑफ कावडंग. ओके, डायजेस्टर काय काय सांगितलं? मेडअप ऑफ कॉन्क्रीट, ब्रिक, सिमेंट, स्टील अँड कन्सिस्ट साइड ओपनिंग कॉल्ड अ चार्ज पीट इन विच कावडंग इज फेड. त्यानंतर सेकंड वन इज अ गॅस होल्डर विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ गॅस टँक. हा इथून इथपर्यंतचा जो भाग आहे याला गॅस होल्डर किंवा गॅस टँक असं म्हटलं जातं. इट इज अ सिलिंड्रिकल, सिलिंडर सारखा आहे. इट इज सिलिंड्रिकल
अँड इट कलेक्ट द गॅस अबाव. हा काय काम करतो? मिथेन, कार्बन डायऑक्साईड हे गॅस कलेक्ट करण्याचं काम हा गॅस होल्डर करत असतो. हे दोन प्रामुख्याचे भाग याच्यामध्ये आहेत. तयार झालेला जो गॅस आहे तो ह्या पाईपमधून किचनकडे जातो आणि जी डायजेस्टेड स्लरी जी राहते ती या ठिकाणी या टँकमध्ये कलेक्ट होते, ज्याचा वापर मॅन्युअर म्हणून केला जात असतो. वी सी इट. फर्स्ट, डायजेस्टर. Digester is made up of concrete bricks, cement or steel and it is partly buried in a soil. It consists of side opening which is called as a charge pit in which cow dung is fed. Second, gas holder or gas tank. It is a cylindrical and it collects the gas above. Next point is anaerobic digestion. Anaerobic digestion consists of three processes. One, hydrolysis or solubilization. Second one, acidogenesis, and third one, methanogenesis. We are going to see one by one. First, we are going to see hydrolysis or solubilization. It is a initial stage. It is a first stage of biogas production. In this stage, the cattle dung is mixed with water to make a slurry and it fed in a digester. यामध्ये कॅटल डंग म्हणजे जे शेण आहे त्या शेणामध्ये पाणी मिक्स करून त्याचं एक स्लरी किंवा द्रावण तयार केलं जातं आणि ते डायजेस्टर मध्ये ऍड केलं जातं. आता या स्लरीमध्ये किंवा या कावडंग मध्ये काय आहे? कावडंग कन्सिस्ट कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड लिपिड्स अँड दे हायड्रोलायझेस. ह्याच्यामध्ये काय होतं? कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि लिपिड यांचं हायड्रोलिसिस होतं. कशामध्ये होतं बघा? कार्बोहायड्रेट्स हायड्रोलाइज इन अ सिंपल शुगर्स, प्रोटीन्स इन अ अमिनो एसिड्स अँड लिपिड्स इन अ फॅटी एसिड विथ द हेल्प ऑफ अनएरोबिक बॅक्टेरिया लाईक क्लोस्ट्रिडियम अँड सुडोमोनास. कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि लिपिड यांचं हायड्रोलिसिस सिंपल शुगर, अमिनो एसिड आणि फॅटी एसिड मध्ये क्लोस्ट्रिडियम आणि सुडोमोनास या अनएरोबिक बॅक्टेरियाच्या साह्यानं होत असतं. Then second step is acidogenesis. It is a second stage. In this stage, the simple organic material convert into acids like formic acid, acetic acid, hydrogen and carbon dioxide with the help of anaerobic acidogenic bacteria. पहिल्या स्टेप मध्ये जे सिंपल कंपाऊंड इथं तयार झालेले आहेत त्या सिंपल कंपाऊंडचे किंवा सिंपल मटेरियलचं रूपांतर ऍसिड मध्ये होतं, ज्याच्यामध्ये ऍसिटिक ऍसिड आहे, फॉर्मिक ऍसिड आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, हायड्रोजन आहे आणि ह्याच्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझम जो आहे तो ऍसिडोजेनिक बॅक्टेरिया याच्यासाठी वापरले जातात. देन लास्ट स्टेज इज अ मिथॅनोजेनेसिस. मिथॅनोजेनेसिस इज अ लास्ट स्टेज. इन दिस स्टेज acetate means these different acids like formic acid and acetic acid, hydrogen, carbon dioxide convert into methane, carbon dioxide and water with the help of methanogenic bacteria like methanobacterium and methanococcus. methanobacterium, metanococcus या मिथॅनोजेनिक बॅक्टेरियाच्या साह्यानं जे ऍसिड्स तयार झालेत, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड तयार झाले, त्याचं रूपांतर मिथेन, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटरमध्ये होत असतं. याच्या रिॲक्शन बघूया. पहिली रिॲक्शन आहे याच्यामध्ये CH3COH म्हणजे ऍसिटिक ऍसिड आहे. ऍसिटिक ऍसिड पासून मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड तयार झालेला आहे. सेकंड मध्ये फॉर्मिक ऍसिड आहे HCOH. फॉर्मिक ऍसिडचं रूपांतर मिथेन, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर याच्यामध्ये झालेलं आहे. आणि CO2 आणि हायड्रोजन यांच्यापासून पुन्हा मिथेन आणि वॉटर तयार होत असतं. अशा पद्धतीनं शेवटी मिथॅनोजेनेसिस मध्ये मिथेन तयार होत असतो. देन नेक्स्ट पॉइंट इज बेनिफिट्स और ऍडव्हान्टेजेस और सिग्निफिकन्स ऑफ बायोगॅस. बायोगॅस इज चीप, सेफ अँड रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी. चीप म्हणजे स्वस्त आहे, सेफ सुरक्षित आहे, एक्सप्लोजिव्ह हा गॅस नाही, याचं स्फोटक नाही. रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी म्हणजे हा गॅस आपल्याला तयार करता येतो. सेकंड, इट बर्न्स विथ अ ब्ल्यू फ्लेम विदाउट स्मोक. जर तुम्ही बायोगॅस बघितला असेल, तुमच्या घरी असेल, तुमच्या रिलेटिव्ह मध्ये पाहिला असेल,
तर बघा याची फ्लेम जी आहे ती ब्ल्यू निळ्या रंगाची असते अँड इट इज विदाउट स्मोक, याच्यामध्ये धूर तयार होत नाही. इट इज हायली इन्फ्लॅमेबल सोर्स ऑफ एनर्जी, ऊर्जेचा एक चांगला स्रोत आहे. इट इम्प्रूव्ह सॅनिटेशन, बायोमास पासून तयार केलं जातं. बायोमास म्हणजे डिफरंट टाइप्स ऑफ वेस्ट आणि त्यामुळे इट इम्प्रूव्ह सॅनिटेशन, स्वच्छता हायजीन जी आहे ती मेंटेन केली जाते. इट इज युज्ड फॉर डोमेस्टिक लाइटिंग, स्ट्रीट लाइटिंग अँड कुकिंग ॲज अ फ्युअल, डोमेस्टिक ॲज वेल ॲज इंडस्ट्रियल. प्रकाशासाठी याचा वापर केला जातो. डोमेस्टिक लाइटिंग आणि स्ट्रीट लाइटिंग मध्ये वापरलं जातं किंवा घरगुती इंधन म्हणून किंवा इंडस्ट्रीजमध्ये इंधन म्हणून याचा वापर केला जातो. इट इज इझिली जनरेटेड, तयार करता येतं. स्टोअर्ड, साठवता येतं. अँड ट्रान्सपोर्टेड, इकडून तिकडं पाठवता येतं. इट इज इझिली जनरेटेड, स्टोअर्ड अँड ट्रान्सपोर्टेड. इट इज इको फ्रेंडली, सगळ्या वेस्ट मटेरियलचा वापर केल्यामुळं त्या ठिकाणी हे इको फ्रेंडली आहे. इट डज नॉट कॉजेस पोल्युशन, प्रदूषण होत नाही. अँड डू नॉट कॉजेस इम्बॅलन्स ऑफ इकोसिस्टीम ऑर एन्व्हायरमेंट, इकोसिस्टीमचा इम्बॅलन्स होत नाही. इट मेंटेन्स द बॅलन्स ऑफ इकोसिस्टीम. देन स्लज लेफ्ट ओव्हर इज युज्ड ॲज अ फर्टिलायझर, याच्यापासून जो स्लज राहतो त्याचा वापर फर्टिलायझर किंवा मॅन्युअर म्हणून केला जातो. हे काही बायोगॅसचे सिग्निफिकन्स आहे. त्याच्यावरती 2 मार्काला गिव्ह सिग्निफिकन्स ऑर ऍडव्हान्टेजेस ऑफ बायोगॅस असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. देन we are going to see a short assignment on it. Solve this assignment. Thank you.